नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई-नोकरी संदर्भ यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय आणि तुम्हाला माहिती आहे कालचा जो दिवस होता तो खूप महत्त्वाचा होता. तर काल काय झालं, रात्री सायंकाळच्या वेळेला आपला तलाठी भरतीचा निकाल बघायला मिळालेला आहे इथे. आणि तो रिझल्ट आल्यानंतर आता तुम्हाला माहीत आहे की मुलांचे मार्क्स वगैरे किती आले आणि नॉर्मलायझेशनचा जो इफेक्ट पडला आहे त्याच्यामुळे कितीतरी मुलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. तर त्याच्याबद्दल काय भानगड आहे ती संपूर्ण आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात जे डाऊट्स आहेत मित्रांनो, नॉर्मलायझेशन रिलेटेड वगैरे, ते संपूर्ण क्लिअर होतील. आणि काही मुलांना 200+ गुण आहेत, तर त्याची काय भानगड आहे याचं पण उत्तर मी इथे तुम्हाला समजून म्हणजे त्याचं एक तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला ते समजून देण्याचा प्रयत्न करेल. तसंच बघा, नेक्स्ट आपला टॉपिक असणार आहे TCSने रॉ मार्क्स का दिले नाहीत. तर त्याच्यामुळे विद्यार्थी बरेचसे नाराज झालेले आहेत. काही काही विद्यार्थ्यांनी तर आता माहीत आहे तुम्हाला की जसा रात्री रिझल्ट आला, विद्यार्थी रात्रभर जागत होते. ओके, तर तो एक एक हे आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यावरती आपण थोडं बहुत डिस्कस करू आणि मी संपूर्ण इथे तुम्हाला मी ते समजावून सांगणार. त्याच्यात आपला नेक्स्ट जिल्ह्यांचे गुण जाहीर झालेले आहेत. तर ज्यांनी बघितले नाही आहे ते तुम्ही साईटवरती जा, महाभूमीवरती, ते तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी इथे कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकून देईल. आणि तुम्हाला जर काही इथे डाऊट असतील मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देतो हे तुम्हाला माहीत आहे. आणि नेक्स्ट टॉपिक आहे आपला नियुक्त्या कधीपर्यंत होतील, तर हे संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. ओके, तर व्हिडिओ सुरू करण्याची आधी सर्वांना एक विनंती आहे, जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मॅक्झिमम पीपलसोबत तुम्ही याला शेअर करू शकता. तर बघा, ज्याप्रमाणे आता थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं की नॉर्मलायझेशन गोंधळ काय आहे. तर बघा, TCS जेव्हा नॉर्मलायझेशन करते, तर नंबर ऑफ शिफ्टमध्ये एक्झाम झाल्यामुळे नॉर्मलायझेशन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये काय झालं, बऱ्याचशा मुलांना 200+ मार्क आलेले आहेत. तर 200 आलेला आहे ना मित्रांनो, पण याच्यामध्ये एक तुम्ही लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही पण कोणत्या पण अफवावर विश्वास ठेवू नका. तेच मला इथे सांगण्याचा उद्देश आहे. त्याच्यासाठी मी हा थंबनेल दिलेला आहे तुम्हाला. तर जे विद्यार्थी ऑलरेडी टॉपर होते, ज्यांना 200 म्हणजे विदाऊट नॉर्मलायझेशन जरी आपण पकडलं, जे 86 ते 90, काही 90 अबोव्ह पण असतील, तर ज्यांना 90 वगैरे होते ते ऑलरेडी टॉपर होते. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं जेव्हा नॉर्मलायझेशन झालं तर ते विद्यार्थी काय झाले, 200 त्यांनी क्रॉस केले किंवा 200च्या जवळपास आहेत ते. ओके, 200+- तर हे होत असते मित्रांनो. आणि ही काही नवीन वेळ नाही. याच्या आधी पण तुम्हाला माहीत आहे, जर विद्यार्थी आहात तुम्ही आणि याच्या आधी तुम्ही रेल्वेचं वगैरे बघितलेलं असेल, तर त्याच्यामध्ये पण रेल्वे जेव्हा एक्झाम घ्यायची त्याच्यामध्ये पण या प्रकारे इथे नॉर्मलायझेशन होत होतं. त्याच्यामुळे पॉसिबिलिटी असते. आणि याच्या आधी पण झाल्या, रेल्वे ग्रुप डी जर तुम्ही पकडलं, 2019ची जी भरती झाली त्याच्यामध्ये विद्यार्थी आउट ऑफपेक्षा जास्त गेलेले होते. तर त्याच्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. जे काही म्हणतायत की असं झालं तसं झालं, तर नॉर्मलायझेशनवरती ते काही डाऊट करण्यासारखं नाही. पण इथं दुसरा मुद्दा हा आहे की याच्यामध्ये काय केलं TCSने, तर रॉ मार्क्स जेव्हा आहेत ना आपल्याला मित्रांनो, तर रॉ मार्क्स इथे दाखवलेले नाहीत. तर रॉ मार्क्स हे दाखवायला पाहिजे होते. तर आता दाखवले नाही, पण जेव्हा कॅटेगरी वाईज जी लिस्ट येईल फायनल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, जे रॉ मार्क्स आहेत तुम्हाला ते रॉ मार्क्स बघायला मिळतील. ओके, तर आपला TCSवरती विश्वास आहे आणि तुम्ही पण विश्वास ठेवा. अफवांवरती विश्वास न ठेवता तुम्ही इथे ज्या तुमच्या शंका आहेत त्या इथे तुम्ही म्हणजे निश्चिंत राहा. तर हेच एक सांगण्याचा उद्देश होता. आणि दुसरा एक मुद्दा आहे बघा, एक तुम्हाला दाखवतो. काही कसं इथे म्हणजे टेलिग्रामवरती वगैरे इकडे-तिकडे काही फेक मार्क्स डिस्ट्रिब्यूट होत आहेत. तर हे बघा, हा जो स्क्रीनशॉट बघताय ना तुम्ही इथे, तर इथे जो आहे ना, इथे तुम्ही बघू शकता 282 काहीतरी कुणीतरी एडिट केलेलं आहे. तुम्ही क्लिअरली इथे बघू शकता. जर फॉन्ट बघाल तुम्ही, तर तुम्हाला इथं दिसते की एडिट झालेला आहे. इथे पण एडिट झालेला आहे. तर हे आहे ना, एडिट झालेलं आहे. तर असं कुणी पण करू नका. आणि त्याच्यामुळे काय विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. 282 असे मार्क कुणालाच नाहीत. आणि जर तुम्ही फॉन्टची साईज बघितली, ती तुम्हाला क्लिअरली कळून येईल की हे एडिट झालेलं आहे. ओके, तर ही एडिटेड इमेज आहे. या प्रकारे जर तुम्हाला काही इमेजेस आल्या तर तुम्ही गोंधळून न जाता जी सत्यता आहे त्या सत्यतेवर विश्वास ठेवा. आणि असे कोणाच्याही विद्यार्थ्यांचे म्हणजे मार्क्स त्यांच्या नावासहित हायलाईट करून असं व्हायरल करू नका. तर 282 नॉर्मलायझेशन होऊन असा एक खोटा स्क्रीनशॉट आलेला आहे. हा खोटा आहे. तर महसूल विभाग आणि TCS सेंटर जसे आपली रिझल्ट लावते त्याप्रमाणे TCSवर तुम्ही विश्वास ठेवा. रॉ मार्क्स एवढंच सांगायचं आहे की रॉ मार्क्स, नॉर्मलायझेशन मार्क याचे जाहीर प्रकटन झाले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी ज्या पण परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा दिलेली आहे त्याचं पण नाव इथे जाहीर व्हायला पाहिजे. हा एक दुसरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तुमचे जे सर्व डाऊट्स आहेत ते इथे क्लिअर होऊ शकतात. आणि आता आपला नेक्स्ट मुद्दा आपण घेऊया. बघा, संपूर्ण जिल्ह्याचे गुण जाहीर झालेले आहेत. तुम्ही साईटवरती जाऊन ऑफिशियली डाउनलोड करू शकता. एक सॅम्पलमध्ये मी एक डाउनलोड केलेली आहे, ती तुम्हाला PDF दाखवतो मी. तर ती जी PDF बघितली तुम्ही, तर ही एक PDF आहे नागपूर जिल्ह्याची. तर इथे जाऊन तुम्ही जर आता बघा विद्यार्थ्यांना मार्क्स किती आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल,
तर सर्चमध्ये जा तुम्ही फक्त आणि काय करा, इथं फक्त मी टाकतो 180 पॉईंट टाकतो फक्त आणि सर्च करतो. तर बघा तुम्हाला किती विद्यार्थी सापडतील. तर बघा हा एक कॅन्डिडेट आहे इथे 180. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. ओके, नेक्स्ट केलं की थोडंसं आता लोड होईल हे, पण त्याच्यानंतर बघा पुन्हा 180. असं जर तुम्ही करत करत गेले तर तुम्हाला एक एक कॅन्डिडेट्स इथे सापडतील की मुलांना मार्क्स किती आहेत. तर याच्यावरून हे दिसून येतं मित्रांनो, पेपरची लेवल जी होती तलाठीची आधीची लेवल आणि आता जे TCS पेपर घेत आहे, तर त्या TCSच्या लेवलमध्ये WRDचा वगैरे तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये बरीचशी तफावत आहे. तर तेव्हा पेपर थोडा इझी होता, त्याच्यामुळे 90+ विद्यार्थी ऑलरेडी होते. काही 90+ म्हणण्यापेक्षा 85 ते 90 दरम्यान बरेचसे विद्यार्थी होते. त्याच्यामुळे काय झालं, त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावरती नॉर्मलायझेशनचा फायदा मिळाला. तर नॉर्मलायझेशन जे TCSने केलं आहे ते अगदी योग्य वाटते मला. तुम्हाला जर काही डाऊट असतील, तुम्ही तुमचं म्हणणं तुमचं जे काही म्हणणं आहे ते इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इथे कमेंट करा आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला इथे उत्तर देत असतो, तुम्हाला माहीत आहे. तर हा एक पॉईंट झाला आणि नेक्स्ट मी तुम्हाला आता याच्यामध्ये शेवटचं समजावून सांगणार, ज्या प्रकारे आपल्या थंबनेलमध्ये तुम्ही इथं बघताय की नियुक्त्या कधीपर्यंत होतील. तर मित्रांनो, आता रिझल्ट लागलेला आहे आणि आता खूप फास्ट प्रोसेस होणार आहे. एकदा 9 तारखेचा सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट आला की त्याच्यानंतर लगेच तुम्हाला इथे नियुक्त्या म्हणजे बघायला मिळतील. 26 जानेवारीपर्यंत कोणत्याही हालतीमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे नियुक्त्या इथे बघायला मिळतील. ओके, तर 26 जानेवारी हे डेट पकडून घ्या. आणि याच्यामुळे फायदा पण होणार आहे की आता 4,500 विद्यार्थी ऑलरेडी या स्पर्धेमधून त्यांचं सिलेक्शन झाल्यामुळे कुठं ना कुठे बाहेर पडतील. त्याच्यामुळे बाकीचे ज्या एक्झाम आहेत, जसं ZPची एक्झाम बाकी आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ZP आहे, ZPचे काही पोस्ट, जसं ग्रामसेवक झालं, आरोग्यसेवक या इत्यादी पोस्ट आहेत. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाची जी लिस्ट लागली होती, तर त्याच्यामध्ये पण याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, कारण 4,500 विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतील तर कट ऑफवरती तुम्हाला ऑब्व्हियसली याचा फरक बघायला मिळेल. तर हा एक मुद्दा झाला. आणि शेवटचं सांगतो मी, आता जी ZPची एक्झाम येणार आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन इतकं होणार का, बरेचसे विद्यार्थ्यांचा डाऊट आहे. तर ZPची एक्झाम आहे ती कोण घेत आहे, IBPS. तर IBPS बद्दल मी तुम्हाला समजावून सांगतो की त्यांचा पॅटर्न कसा असतो जे नॉर्मलायझेशन करायचा. तर इथे बघा मित्रांनो, तलाठीची जी लेवल होती इथे खूप म्हणजे सोपी होती थोडीशी, आणि त्याच्यामुळे काय तलाठी जो आहे मित्रांनो तो रिझल्ट त्याचा हाय लागलेला आहे. तर अनेकांच्या मनामध्ये अशा शंका येत आहेत की होणार की नाही आणि पुढील परीक्षामध्ये कसं होईल. तर त्याच्याबद्दल तुम्ही इथे निश्चिंत राहा, कारण IBPS आणि TCS जे नॉर्मलायझेशनचं पॅटर्न आहे मित्रांनो, ओके, नॉर्मलायझेशन पॅटर्न जे आहे ते खूप डिफरंट दोघांमध्ये. कारण तलाठीचे पेपर सोपे आहेत, जे मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला मान्य करावं लागेल. मराठीमध्ये 25 पैकी 25 बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे कव्हर केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर 4-5 जर आपण गणिताचे प्रश्न सोडले तर बुद्धिमत्ता आउट ऑफ येण्यासारखी इथे होतीच. इंग्लिशमध्ये पण TCS जो होता मित्रांनो, पॅराजंबल झालं, ते खूप सोप्या लेवलचं होतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे या तलाठीमध्ये त्याच्यामुळे जास्त मार्क्स मिळाले आणि त्यांच्यामुळेच त्यांचा नॉर्मलायझेशन जास्त झाला. पण हाच जर पॅटर्न तुम्ही WRDमध्ये बघितला तर तो पॅटर्न नाही. तिथला पॅराजंबल खूप डिफरंट होता, खूप हार्ड लेवलचे प्रश्न होते. त्याच्यामुळे आता तुम्ही काय करा, याच्यावरती कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आता समोरच्या एक्झामच्या तयारीसाठी लागला. ज्यांचं झालेलं आहे, ज्यांचे चांगले मार्क्स आहेत, जे 190 अबोव्ह आहेत, त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन माझ्याकडून. आणि आता स्टडीवरती जास्त फोकस करा, कारण IBPSची जी एक्झाम होणार आहे आता येणारी, मॅक्झिमम आता एक्झाम IBPSच घेणार आहे. ओके, इथं लिहून टाकतो मी IBPS. कोणती, तर ZPच्या राहिलेल्या पोस्ट आणि जे झालेल्या आहेत त्यांच्या ऑलरेडी ZPने IBPSने घेतलेली आहे. त्याच्यानंतर GMC पण आहे, नागपूर GMC पण येत आहे, त्याच्यामध्ये पण IBPSच आहे. तर लेवल खूप हार्ड असणार आहे. म्हणजे IBPSची लेवल थोडीशी TCSच्या वरतीच असते. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन, आणि बघा आता IBPS काय करते, IBPS जेव्हा नॉर्मलायझेशन होते ना, तर ते काय करते, सेक्शन वाईज त्यांचं नॉर्मलायझेशन होते. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला आता येणाऱ्या ज्या बाकीच्या एक्झाम आहेत आपल्या ZPच्या ज्या उरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर त्याच्यामुळे IBPSमध्ये कधीच आपण एक म्हणू की 15 ते 20 किंवा 20 अबोव्ह वगैरे नॉर्मलायझेशन होत नसते. पण आत्तापर्यंत जो आपण ऑब्झर्वेशन केलं आहे त्याच्यामुळे IBPSमध्ये सर्व शिफ्ट सारखीच काठिण्य पातळी त्यांची असते. आणि पण आपल्याला सोपे पेपर पाहिजेत असतात ना, तर आपल्याला काय वाटते की पेपर सोपे असले पाहिजे. म्हणजे जेव्हा पेपर सोपा असतो ना, तर बाकीचे विद्यार्थ्यांचे पण मार्क्स तुमच्यापेक्षा जास्त असतात. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की कोणत्या पण अशा फेक, याला मी आता फेक लिहितो, हे फेक कन्सिडर आहे माझ्याकडून, तर कुठल्या अशा फेक स्क्रीनशॉटवरती किंवा इकडे तिकडे ग्रुप डिस्कशनमध्ये न बसता, ज्यांचे चांगले मार्क्स आहेत ते त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि ज्यांना थोडे प्लस मायनस कमी मार्क्स आहेत मित्रांनो,
त्यांचं कुठून ना कुठं इथे पण तलाठीमध्ये पण वेटिंगमध्ये वगैरे होऊ शकते. पुन्हा फायनल कॅटेगरी वाईज डिटेल म्हणजे लिस्ट आपली बाकी आहे. आणि आपल्या मेन एक्झाम आता ज्या 2 एक्झाम बाकी आहेत त्याच्यामध्ये ग्रामसेवक आहे. ओके. ग्रामसेवक, आरोग्यसेवक या 2 एक्झाम बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं, शेवटची संधी आहे. कॉन्सेप्च्युअल अभ्यास करायचा. तुम्हाला माहिती आहे की आता कॉन्सेप्टवरती तुम्हाला इथं भर द्यावा लागेल. नुसतं दिवसभर स्टडी करून चालणार नाही. तुम्हाला एक-एक कॉन्सेप्ट क्लिअर करावं लागेल. इंग्लिश आता गेम चेंजर असणार आहे. इथे तुम्हाला इंग्लिशवरच सर्व फोकस मॅक्सिमम इंग्लिशवरतीच असणार आहे. इंग्लिश इथे गेम चेंजर असणार आहे आता. तर संपूर्ण ताकद लावा आणि शेवटचं सांगण्याचं हेच आहे की फालतू डिस्कशनमध्ये न पडता आता तुम्ही तुमचे मार्क्स बघून घ्या. चांगले मार्क्स असतील तर चांगलं आहे आणि जर कमी मार्क्स नॉर्मलायझेशनमुळे काही इफेक्ट झालेला असेल तर त्याच्यावरती फालतू डिस्कशन न करता तर तुमची जी संपूर्ण एनर्जी आहे ती एनर्जी आता येणाऱ्या समोरच्या एक्झामवरती लावा. कारण बघा आता झेडपीमध्ये पण जे आता 4,500 विद्यार्थी इथे कमी झाले तर तिथे पण तुम्हाला आता येणाऱ्या कट ऑफमध्ये म्हणजे खूप इथे तुम्हाला फरक बघायला मिळेल. तर या संपूर्ण तुमचं जे हे होतं काय म्हणते मनामध्ये ज्या शंका होता, मला पण मेसेज वगैरे टेलिग्रामवरती येत होते. तर याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. फ्रॉड वगैरे केलेलं असेल तर एक पॅटर्न एक महत्त्वाचं आहे की जर रॉ मार्क जर इथे जाहीर केले ना TCSनी तर त्याच्यामुळे काय काही विद्यार्थ्यांना किती म्हणजे नॉर्मलायझेशन झालं हे पण कळून येईल. तर त्याच्यासाठी रॉ मार्क TCSनी जाहीर करायला हवे. मला वाटते आता नाही केले पण आता जी नेक्स्ट लिस्ट लागेल, जसं कॅटेगरी वाईज जेव्हा लिस्ट लागते SC, ST, OBC यांची जेव्हा लिस्ट लागेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला रॉ मार्क्स बघायला मिळतील असं मला वाटतं. कारण TCSचा पॅटर्न आहे, रॉ मार्क्स दाखवायला पाहिजे होतं आणि इथे जर रॉ मार्क्स दाखवले ना त्याच्यामुळे कोणता विद्यार्थी कितीवरती होता, जसं 160 वाला होता तो खरंच 190च्या समोर गेला आहे का? ओके. तर ह्या गोष्टी संपूर्ण कळतील आणि सर्वच खरंच काही कुठं फ्रॉड वगैरे झाला आहे का? कारण काही एक्झाममध्ये आपल्याला बघतो की आपण पेपरमध्ये पण खूप न्यूज होती की पेपर फुटलेले आहेत. तर तो पण एक महत्त्वाचा मुद्दा होता. पण नॉर्मलायझेशनवरती सध्या जे फेक महत्त्वाचा मुद्दा हाच होता की 200 गुण कसे मिळतील याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे नॉर्मलायझेशनमध्ये. आणि जो फेक होता, ह्या फेक असे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की इथं कुठल्याही भानगडीमध्ये न पडता इथे तुम्ही अभ्यासावरती आपला फोकस ठेवा. जे लोकं फ्रॉड असतील त्यांचे तर ते रॉ मार्क्समध्ये जर TCSने जाहीर केले तर ते ऑब्व्हियसली सापडून येतील. तर एकच म्हणण्याचा उद्देश आहे की रॉ मार्क्स TCSने दाखवायला हवे. तर हा संपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो. याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या. तुमचं म्हणणं मांडा. मी प्रत्येक कमेंटचं इथे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही संपूर्ण माहिती होती. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.